नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चण्याची घुगनी। तर बनवायला सुरुवात करूया। खूप फायदेशीर अशी, खूप टेस्टी अशी बनते आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी। तुम्ही नक्की अशी बनवून बघा आणि खायला तर अप्रतिम लागते। कारण की अशी घुगनी ही आपल्या इकडे बनवत नाही, तर ही झारखंडला बनवली जाते। तर नवीन पद्धत असल्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा। तर बनवायला सुरुवात करूया आपण। तर यासाठी तुम्हाला आधी तयारी करावी लागेल। रात्रभर हे चणे भिजून घ्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला ही बनवायला सुरुवात करावी लागेल। तर इथे घेतलेला आहे मी एक कुकर मध्ये मी हे चणे टाकून घेणार आहे। हे चणे मी रात्रभर भिजून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी हळद, अर्धा चम्मच आणि चवीनुसार अर्धा चम्मच मीठ आणि याच बरोबर घालायचे आहेत आपल्याला यामध्ये 2 तेजपत्ते। तर यामध्ये हे चणे असे भिजतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे कमीत कमी 2 इंच असं वर पाणी राहिलं पाहिजे। तर मी पाणी भिजतील एवढं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि छानपैकी 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। म्हणजे एकदम मऊ शिजून घ्यायचे आहेत आपल्याला हे चणे। तर आपले चणे उकडेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर आपली पूर्व तयारी झालेली आहे। तर इथे घेतलेले आहेत मी 2 टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मीडियम साइजचे बारीक चॉप करून घेतलेले आहेत मी कांदे आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप केल्या आणि 2 लाल मिरच्या। तर आपले चणे पण चांगलेच उकळलेले आहेत। तर बघूया। तर इथे बघू शकता तुम्ही चणे खूप छान असे उकळलेले आहेत आणि मऊ सुद्धा झालेले आहेत। तर दाखवते मी तुम्हाला। तर असे दबले गेले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला मऊ शिजून घ्यायचे आहेत। तर मऊ छानपैकी झालेले आहेत। तर आता बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेले आहे एक मिक्सरचं भांड आणि त्यामध्ये मी आपले 2 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत। याच बरोबर आपल्याला 2 चमचे हे चणे घालायचे आहेत यामध्ये आणि थोडंसं पाणी आणि छानपैकी अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी पाणी या चण्याचंच घालत आहे। अगदी 1 चम्मच पाणी घातलेलं आहे मी आणि छानपैकी याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर इथे बघू शकता आपली फाईन पेस्ट अशी बनवून झालेली आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे मी कढई आणि कढईमध्ये घातलेला आहे मी 3 चमचे तेल। तर यामध्ये आपण सर्वप्रथम घालूया जिरे, तर जिरे आपले छानपैकी तडतडलेले आहेत। यामध्ये घालायची 1 सुकी लाल मिरची, यानंतर घालायचं यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, आणि यावर घालायचा आहे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा। हा कांदा गुलाबीसर रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा गुलाबीसर रंगापर्यंत भाजून झालेला आहे। यावर आपण बारीक चॉप केलेली हिरवी मिरची घालणार आहोत आणि छानपैकी असं फ्राय करून घेणार आहोत। आणि गॅस आता मीडियम करायचा आहे आपल्याला। यावर घालायचं आहे आपल्याला धने पावडर, मी 1.5 चम्मच घेतलेला आहे। याच नंतर घालायचं आहे आपल्याला लाल तिखट, तर 1 चम्मच घेतलेला आहे। कमी तिखट असेल तर जास्त घ्या आणि जास्त तिखट असेल तर कमी घ्या। त्यासोबत घातलेले हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। हे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला छानपैकी।
हे जिन्नस एकजीव करून झालेले आहेत। यामध्ये आपल्याला ती पेस्ट घालायची आहे जी आपण बनवून घेतलेली आहे ती। तर घालून घेऊया। तर इथे बघू शकता अशा प्रकारची पेस्ट आहे ती। आणि ही पेस्ट 5 मिनिटं अशी चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला। मसाला आपला छानपैकी असा भाजून झालेला आहे। यावर तुम्ही घरचा पण मसाला 1 चम्मच कुठलाही वापरू शकता। तर इथे मी घालत आहे कांदा लसूण मसाला 1 चम्मच। तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता। तर मसाला छानपैकी असा भाजून झाल्यानंतर यावर घालायचा आहे आपल्याला मॅगी मसाला। तर मॅगी मसाला इझिली कोणीही स्टोअर मध्ये भेटू शकतो। तर हा मॅगी मसाला घातलेला आहे मी। आणि मसाला जळू नये म्हणून यावर आपण जे मिक्सर मध्ये ग्रेव्ही काढली होती तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हलवून घेतलेलं आहे मी। तेच पाणी घालूया म्हणजे मसाला बुडाला कुठेही जळणार नाही। परत त्याला 1 ते 2 मिनिटं छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला। तर मसाला आपला छानपैकी फ्राय झालेल्यामुळे यावर आपण घालणार आहोत चणे आणि त्यामधलं पाणी। तर इथं बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे। खूपच छान सुगंध येत आहे। तर यावर आपण घालणार आहोत आता कोथिंबीर आणि छानपैकी याला शिजून घेणार आहोत 5 ते 7 मिनिटं। याची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आणि ही भाजी तुम्ही किंवा ही घुगनी तुम्ही भातासोबत, पुरी सोबत किंवा चपाती सोबत कशाही सोबत खाऊ शकता। खायला अप्रतिम लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता अजिबात इथे असा चणे असे वाटत नाही, हे असे मिक्स झालेले आहेत ग्रेव्ही सोबत। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर तयार आहे आपली घुगनी। तुम्ही बघू शकता अतिशय छान झालेली आहे। तर आपण सर्व करून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा